नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू भगिनींनो, आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 418. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लीन अँड ऑनरेबल ॲक्विटल म्हणजे सन्माननीय निर्दोष मुक्तता म्हणजे काय. फौजदारी प्रकरणात जेव्हा व्यक्तीची किंवा कर्मचाऱ्याची मुक्तता केली जाते, ती मुक्तता ऑनरेबल आहे का, किंवा ते क्लीन आहे का, किंवा ती सन्माननीय निर्दोष मुक्तता आहे का, हे पाहणं आवश्यक आहे. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भामध्ये महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेले निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय यांच्या अनुषंगाने आपण क्लीन अँड ऑनरेबल ॲक्विटल काय हे पाहण्याची प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हा जो प्रश्न असतो की कर्मचाऱ्याची झालेली मुक्तता ही क्लीन ॲक्विटल आहे का, हे केव्हा पहा, कर्मचाऱ्याची जेव्हा नियुक्ती केली जाते त्यावेळी देखील जर त्याच्यावर नियुक्ती होण्यापूर्वी जर त्याच्यावर कुठे फौजदारी गुन्हा पण त्या फौजदारी गुन्ह्यामधून सुटका झाली असेल तर ते क्लीन ॲक्विटल काय हे पाहावं लागतं आणि मगच त्याला नियुक्ती देण्यात आली. कर्मचारी सेवेत आल्यानंतर त्याच्यावर जर कुठला गुन्हा दाखल झाला, मग तो आपल्याला माहिती आहे लाच घेण्याच्या संदर्भात गुन्हा असो किंवा एखाद्याकडे आपल्या मिळणाऱ्या आयापेक्षा अधिक प्रकारची मालमत्ता म्हणजे डिस्प्रपोर्शनेट ॲसेट असो, कुठल्याही प्रकारचा गुन्हा असेल पण त्याची सुटका जर झाली असेल पण ते क्लीन ॲक्विटल असेलच तरच त्याची मग सेवेत पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते. म्हणजे थोडक्यात कर्मचाऱ्याच्या नियुक्तीच्या वेळेस असो किंवा तो सेवेत आल्यावर देखील त्याच्यावर जर फौजदारी गुन्हा झाला तर ते क्लीन ॲक्विटल आहे का याच्यावरच त्याची पदोन्नती देखील अवलंबून असते. त्याचप्रमाणे एखाद्याचं कर्मचाऱ्याचं निलंबन होतं आणि फौजदारी प्रकरणावरून निलंबन झालं असतं पण फौजदारी प्रकरणात जर त्याची सुटका झाली तर ते क्लीन अँड ऑनरेबल ॲक्विटल काय याच्यावरच त्याचा निलंबन काळ कसा ठरवावा हे ठरवलं जातं. आणि म्हणजे थोडक्यात कर्मचाऱ्याच्या दृष्टीने त्याचं जी सुटका असेल ती क्लीन और ऑनरेबल ॲक्विटल काय हे फार महत्त्वाचं आहे. आणि नियुक्ती अधिकाऱ्यांच्या दृष्टीने देखील हे फार महत्त्वाचं आहे, कारण क्लीन अँड ऑनरेबल ॲक्विटल असेल तरच त्याप्रमाणेच नियुक्ती अधिकारी असतील मग त्यांना पुनर्नियुक्ती द्यायची असेल किंवा सेवेत घ्यायचं असेल किंवा निलंबन काळ ठरवायचं असेल, हे त्या क्लीन अँड ऑनरेबल ॲक्विटल काय हे पाहणं अत्यंत जरूर असतं. आणि म्हणूनच क्लीन अँड ऑनरेबल ॲक्विटल आहे का या प्रकरणाची चर्चा गणेश महादेव टेके विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात 9 जून 2022ला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने एक निर्णय दिला. आणि या निर्णयामध्ये क्लीन अँड ऑनरेबल ॲक्विटल म्हणजे काय याबाबत असलेले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची देखील त्यामध्ये चर्चा केलेली आहे. आणि म्हणून आज प्रामुख्याने आपण गणेश महादेव टेके विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणाची आणि त्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्णय त्याची आपण चर्चा करणार आहोत. हा जो निर्णय आहे त्या निर्णयाची प्रत मी जसं गेल्या वेळी सांगितलं जितेंद्र भावसार यांनी मला पाठवली, त्याबद्दल श्री भावसार यांचे आभार, कारण या विषयावर मला काही दिवसापासून व्हिडिओ करायचाच होता. आणि म्हणून आपण आज चर्चेला सुरुवात करूया. आता पहिल्यांदा आपण काय पाहूया की ही जी गणेश महादेव टेके आहे या प्रकरणातली नेमकी वस्तुस्थिती काय. तर हे जे गणेश महादेव टेके जे आहेत यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे क्लर्क म्हणून क्लर्क कम टायपिस्ट या पदाकरता नियुक्ती म्हणजे त्या MPSCमधून त्यांची शिफारस करण्यात आली शासनाकडे. आता शासनाकडे जेव्हा त्या शिफारस करण्यात आली तर त्याच्याबरोबर त्यांनी जेव्हा MPSCला अर्ज केला होता त्या MPSCच्या अर्जामध्ये श्री टेके यांनी स्पष्ट नमूद केलं होतं की IPC 292च्या आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टच्या 67 आणि 67 अन्वये त्यांच्याविरुद्ध खटला दाखल झाला होता पण त्यांच्यातून सुटका झाली होती. आता IPC 292 म्हणजे काय, एखादी बदनामीकारक असा मजकूर असेल त्याला प्रसिद्ध करणे आणि त्यांनी केलं तर त्याच्यावर जी गुन्हा दाखल केला जातो तो 292 खाली. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट जो आहे त्याचा जो 67 म्हणजे काय, एखादं लैंगिक कृत्य दाखवणारे फोटो प्रसिद्ध करणे, मग ते मोबाईलवर असो लॅपटॉपवर वगैरे असो, तर याकरता जो गुन्हा असतो ते गुन्हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या 67 आणि 67 अन्वये.
तर हे दोन्ही गुन्हे याखाली त्यांना टेकेनवर झाले होते, पण टेकेनची त्यांच्यातून सुटका झालेली होती. आता सुटका झाली होती म्हणून काय केलं, MPSCने शिफारस केल्याप्रमाणे श्री टेके यांना 2019मध्ये तात्पुरत्या स्वरूपात त्यांची नेमणूक करण्यात आली. पण त्यामध्ये त्यांनी स्पष्ट करण्यात आलं होतं की ही नेमणूक तात्पुरती स्वरूपाची आहे आणि या संदर्भात जी शासनाने स्क्रीनिंग कमिटी नेमलेली आहे की त्याची जी नियुक्ती आहे ती ऑनरेबल आहे किंवा नाही हे विचारात घेऊन त्या कर्मचाऱ्याने नियुक्ती देण्याकरता जी स्क्रीनिंग कमिटी ठरवलेली आहे त्यांचा जो निर्णय असेल त्याच्या निर्णयाच्या अधीन ही नेमणूक असेल असं श्री टेके यांच्या नियुक्ती आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं. आता मग नियुक्ती तर त्यांना दिली आणि मग स्क्रीनिंग कमिटीने मात्र जेव्हा त्यांचे सर्व कागदपत्र पाहिले तिथले आणि मग त्यांनी असं ठरलं की अर्जदारांच्या विरुद्ध जे गुन्हे आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत आणि त्यांची ती सुटका झालेली आहे. ती सुटका झाल्याचं कारण आहे ज्यांनी तक्रार केली होती या टेके यांच्याविरुद्ध त्यांनी आणि टेके यांच्यामध्ये जो समेट झाला त्यामुळेच त्यांची नेमणूक झाली होती आणि त्यामुळे ती काही ऑनरेबल नाही आहे आणि म्हणून श्री टेके यांना नेमणूक देऊ नका अशी शिफारस स्क्रीनिंग केली आणि मग स्क्रीनिंग कमिटीची शिफारस विचारात घेऊन अर्जदार श्री टेके यांच्या सेवा सप्टेंबर 2019च्या आदेशाने समाप्त करण्यात आल्या आणि मग या आदेशाविरुद्ध श्री टेके यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागितली. नेहमीप्रमाणे महाराष्ट्र प्रशासकीयांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि मग त्यांनी पहिल्यांदा असं भाष्य केलं महाराष्ट्र प्रशासकीयाने आपल्या न्याय निर्णयामध्ये की नेमकी वस्तुस्थिती काय प्रकरण होतं. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला IPC खाली आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्याखाली, पण नेमकं प्रकरण काय होतं आणि म्हणून त्याच्यावर आपल्या न्याय निकालपत्रामध्ये त्यांनी सांगितलं काय कथन केलं की अर्जदार व कोमल एक युवती यांचे काही संबंध होते आणि नंतर कोमलचं जे लग्न होतं ते रोहित बाबर नावाच्या मुलाशी झालं आणि हा रोहित बाबर जो होता त्याचा भाऊ एक धीरज बाबर होता आणि हे झाल्यानंतर अर्जदारांनी जो आहे टेके यांनी एकदा धीरज बाबरला फोन केला की तुझ्या भावाला म्हणजे कोमलची जिच्याशी संबंध होते त्याच्याशी ज्याच्याशी लग्न झालं त्याला भावाला सांग की माझ्यावर केस कर, मग केस केलीस तर मी कोमलला जिवंत ठेवणार नाही. अशा प्रकारचा धमकी वजा मेसेज आणि असली देखील मेसेज त्यांनी या धीरजला पाठवला. मग यावेळी काय केलं अर्जदाराने पुन्हा वेळोवेळी या धीरजला मेसेज केले आणि मग त्याबरोबरच कोमलसोबतचे काही व्हिडिओ आणि अश्लील फोटो प्रसिद्ध करून बदनामी करीन असं कोमलला सांग असं या धीरजला सांगितलं आणि मग त्यांनी हेही सांगितलं की कोमलने जर फोन घेतले नाही म्हणजे अर्जदाराचे फोन घेतले नाही तर मी बघून घेईन आणि मग सर्व फोटो प्रसिद्ध अशी धमकी देखील या अर्जदारांनी. आता मग हे लक्षात आलं धीरजने आहे या धीरजने मात्र मग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि मग तक्रार केल्यानंतर अर्जदाराविरुद्ध मगाशी सांगितल्याप्रमाणे IPC 292 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टच्या 67 आणि 67 अन्वय एक गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याची इन्व्हेस्टिगेशन केलं आणि मग चार्जशीट देखील मॅजिस्ट्रेटकडे पाठवलं. पण त्या ठिकाणी मात्र नंतर अर्जदार कोमल आणि हा धीरज ज्यांनी तक्रार केली होती यांच्यामध्ये एक समेट झाला आणि समेट झाला की आपण गुन्हा मागे घेऊ. पण एकदा हा गुन्हा गेल्यानंतर IPCच्या तरतुदीप्रमाणे हा काही कंपाऊंडेबल नाही म्हणजे एकदा गुन्हा झाला तर समेट म्हणून गुन्हा काही काढून घेता येत नाही अशा प्रकारची तरतूद IPC खाली आहे आणि म्हणून काय केलं जरी त्यांचा समेट झाला असला तरी मॅजिस्ट्रेटनी पुरावा नोंदवण्यास सुरुवात केली. पण दोघांचा पुरावा कुठेच काही आला नाही कारण दोघांचा समेट झाल्यामुळे त्यामुळे न्यायालयासमोर कुठलंही काही मटेरियल वगैरे आलं नाही आणि मग साहजिकच अर्जदाराची फौजदारी न्यायालयाने सुटका केली. अर्थात अर्जदाराच्या विरुद्ध जे मटेरियल होतं म्हणजे मग लॅपटॉपमधले त्याचे मेसेज किंवा त्यातली जी हार्ड डिस्क होती किंवा मोबाईल फोन होता ज्याच्यावर त्यांनी काही मेसेज दिलेले किंवा पॉर्न व्हिडिओज वगैरे होते ते मात्र न्यायालयासमोर दाखवले. परंतु जोपर्यंत कुठल्याही साक्षीदारांनी पुरावा दिला नाही त्यामुळे तिथले जे मॅजिस्ट्रेट होते त्यांनी याच्यामध्ये सुटका केली. आता मग हे झालं की मग साहजिकच जेव्हा हे झालं तर त्यामुळे असा प्रश्न आला की ही सुटका झालेली आहे तर ऑनरेबल ॲक्विटल आहे किंवा नाही.
मग या संदर्भात महाराष्ट्र जे अर्जदाराचे वकील होते त्यांनी सांगितलं की अर्जदारांनी खरी माहिती दिली. अर्जदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता ही काही माहिती अर्जदारांनी दडवलेली नाही. त्याने अटेस्टेशन फॉर्ममध्ये सांगितलं की कोमल आणि धीरज आमचा काही कौटुंबिक वाद होता आणि म्हणून माझी त्याच्यातून मला सुटका झालेली आहे आणि हे ऑनरेबल ॲक्विटलच आहे असं अर्जदारांच्या वकिलांनी सांगितलं. आणि याच्यामध्ये त्यांनी एक सुप्रीम कोर्टाचा जोगिंदर सिंग विरुद्ध युनियन गव्हर्मेंटनी युनियन टेरिटरी ऑफ चंदीगड यांच्यातला जो आहे तो न्यायनिर्णय त्यांनी त्याच्यामध्ये आपल्या समर्थनाचा सांगितला होता. आणि पण मात्र याच्याविरुद्ध सादरकर्ता अधिकारी होते त्यांनी सांगितलं की अर्जदाराची नियुक्ती जी केलेली होती ती नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची होती हे स्पष्ट करण्यात आलं होतं. त्याचबरोबर ही दिलेली नियुक्ती स्क्रीनिंग कमिटीच्या शिफारशीच्यावर अधीन राहून दिलेली आहे हे देखील स्पष्ट करण्यात आलं होतं. कर्मचाऱ्याविरुद्ध जे गुन्हे आहेत ते सिरियस गुन्हे आहेत, त्याची फौजदारी गुन्ह्यातून सुटका झालेली आहे हे जरी खरं असलं तरी ती काही सन्माननीय सुटका म्हणता येणार नाही. आणि हे करण्याकरता म्हणून त्यांनी सांगितलं की युनियन ऑफ टेरिटरी ऑफ चंदीगड आणि वर्सेस प्रदीप कुमार नावाचा एक सर्वोच्च न्यायालयाचा नवीन 2018 शासन जो निर्णय तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तो या प्रकरणात लागू होतो आणि त्यामुळे अर्जदाराचा जो अर्ज त्यांनी केला तो फेटाळून लावा अशी बाजू शासनाच्या वतीने सादरकर्ता अधिकाऱ्यांनी मांडली. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने देखील न्यायालयाच्या निर्णयाची ज्यावर भाष्य करताना त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की अर्जदाराची नेमणूक तात्पुरत्या स्वरूपाची आहे, स्क्रीनिंग कमिटीच्या निर्णयाला अधीन राहून झालेली आहे. स्क्रीनिंग कमिटी जी नेमलेली होती त्या नियमामध्ये स्क्रीनिंग कमिटीने अभ्यास करून आणि मग त्या ठिकाणी देखील जे गुन्हे त्याच्यावर नोंदवलेले आहेत ते गुन्हे कसे सिरियस आहेत आणि त्यामुळे ते जे ॲक्विट झाले ते काही ॲक्विटल जे ऑनरेबल नाही आणि म्हणून त्यांना जे सेवेत जे घेतलेलं आहे ते कंटिन्यू करता त्यांना काढून टाकलं पाहिजे अशा पद्धतीची शिफारस होती. आता मग याकरता महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने जे न्यायनिर्णय जे होते ज्याचा मी पुन्हा उल्लेख करतो कारण हे न्यायनिर्णय जर पाहिले तर निश्चितच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की ऑनरेबल ॲक्विटल म्हणजे काय. तर पहिल्यांदा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने जो न्यायनिर्णय चर्चा केली ते डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस वर्सेस सोमथी राम नावाचं आहे. त्या सर्वोच्च न्यायालयाचं ऑब्झर्वेशन त्यांनी म्हटलं काय केलं होतं पाहते जे मॅटनी कोट केलेलं आहे. मियर ॲक्विटल डज नॉट एन्टायटल द एम्प्लॉई फॉर रिइन्स्टेटमेंट इन सर्व्हिस. एक्सप्रेशन ऑनरेबल ॲक्विटल म्हणजे सन्माननीय सुटका, ॲक्विटल ऑफ ब्लेम दोषमुक्त किंवा फुल्ली एक्झोनरेटेड म्हणजे संपूर्ण दोषमुक्त ह्या ज्या टर्म्स आहेत या ज्या संज्ञा आहेत या क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये याची व्याख्या केलेली नाही. याचा वापर न्यायनिर्णयामध्ये जरी झालेला आहे पण याची कुठे व्याख्या मिळत नाही. परंतु जर शासनाने जो संपूर्ण खुलासा विचार केल्यानंतर असं म्हणता येईल की जर एखाद्या प्रकरणामध्ये या विशेषतः डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस या सोमनाथन या प्रकरणामध्ये किंवा अशा प्रकरणामध्ये ज्या वेळेस प्रॉसिक्युशनतर्फे संपूर्ण पुरावा दाखल केला जातो आणि पुरावाचा संपूर्णपणे विचार केल्यानंतर जर कोर्ट या कन्क्लुजन आणलं की प्रॉसिक्युशन हॅज फेल्ड टू प्रूव्ह द चार्जेस तर त्याला ऑनरेबल ॲक्विटल म्हणता येईल. आणि मग मॅटनी याच्यात भाष्य केलं की हा जर निर्णय विचार केला डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस सोमनाथम तर या प्रकारचा हे न्यायनिर्णयाच्या लक्षात घेता श्री टेके यांना जे ॲक्विट केलं आहे ते काही दोष म्हणजे ऑनरेबल म्हणता येणार नाही. दुसरं महत्त्वाचं आणखीन 2 महत्त्वाचे जे निर्णय केले सर्वोच्च न्यायालयाचे त्याच्यात एक कमिशनर ऑफ पोलीस न्यू दिल्ली वर्सेस मेहर सिंग त्यातलं पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने जी काय म्हटलं आहे तेच मॅटने उद्धृत केलेलं आहे की देर आर ग्रेव्ह चार्जेस ऑफ मॉरल टर्पिट्यूड म्हणजे नैतिक अधपतनाचे जेव्हा चार्जेस आहेत आणि जर एखाद्या कर्मचाऱ्याची म्हणजे अर्जदाराची सुटका ही तांत्रिक मुद्द्यावर जर सुटका झाली असेल तर त्याला ऑनरेबल ॲक्विटल म्हणता येत नाही. त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी जर साक्षीदार असतील तर जर ते होस्टाईल झालेले असतील आणि जर होस्टाईल झाले असेल तरी ते जे ॲक्विटल आहे आणि त्या होस्टाईल झाल्यामुळे जर त्याची सुटका झाली असेल तर तेही ॲक्विटल ऑनरेबल म्हणता येणार नाही. मॅटने आणखीन एक 2-4 न्यायनिर्णय दिले त्यात एक आर पी कपूर
आणि युनियन ऑफ इंडियामधला न्याय निर्णय देखील त्यांनी उद्धृत केला आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं डिपार्टमेंट प्रोसिडिंग कॅन कंटिन्यू इवन वन इज ॲक्विटेड इन क्रिमिनल लॉ. हे आपल्यालाही माहिती आहे, अनेक वेळा मी सांगितलं की फौजदारी न्यायालयात सुटका झाली म्हणून विभागीय चौकशी काही संपुष्टात येत नाही. आणि मग सर्वात त्यांनी सांगितलं की लेटेस्ट जजमेंट जे आहे 2018मधलं प्रदीप कुमार, जे श्री टेके यांच्या प्रकरणात पूर्णपणे लागू होतं, त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे ते त्यांनी पुन्हा प्रदीप कुमारमधले जे भाष्य उद्धृत केलं आहे. इट इज वेल सेटल्ड दॅट ॲक्विटल इन ए क्रिमिनल केस डज नॉट ॲटोमॅटिकली एन्टायटल ॲप्लिकंट फॉर अपॉइंटमेंट टू द पोस्ट. कर्मचाऱ्याची नुसती फौजदारी न्यायालयातून सुटका झाली म्हणजे काही तो नियुक्तीसाठी लायक आहे असं म्हणता येणार नाही. इट इज ओपन फॉर द एम्प्लॉयर टू कन्सिडर अँटीसिडंट अँड एक्झॅमिन वेदर द ॲप्लिकंट इज सुटेबल फॉर अपॉइंटमेंट. म्हणजे त्याची पूर्वचारित्र विचारात घेऊन, त्या कर्मचाऱ्याची जरी सुटका झाली असेल त्याचं पूर्वचारित्र लक्षात घेऊन त्याला नियुक्ती द्यावी किंवा नाही, हा सर्वस्वी अधिकार नियुक्ती अधिकाऱ्यांचा आहे. आणि या प्रदीप कुमारच्या केसमध्ये पोलीस जे प्रदीप कुमार होते आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने तिथे देखील म्हटलं की पोलीस फोर्स जिथे असतो तिथे जो मनुष्य नियुक्ती केला जातो तो ही मस्ट बी ऑफ इम्पिकेबल कॅरेक्टर अँड इंटिग्रिटी. आणि त्यामुळे इव्हन इफ ए पर्सन इज ॲक्विटेड इट कॅनॉट बी प्रिझ्यूम दॅट ही इज फुल्ली किंवा ऑनरेबली ॲक्विटेड. मग मॅटनी जो जोगिंदर या प्रकरणाचा उल्लेख आपल्या अर्जदाराच्या वकिलांना, त्याच्यामध्ये देखील त्यांनी म्हटलं की त्या प्रकरणामध्ये वस्तुस्थिती अशी की जो कंप्लेंट आणि विटनेसेस डिड नॉट आयडेंटिफाय द ऑकेट, म्हणजे तक्रारदारांनी आणि त्यातला साक्षीदारांनी त्या ॲक्यूज जो होता त्याला ओळखते होऊ शकले नाहीत वगैरे. आणि त्यांची जी साक्ष घेतली होती ती साक्ष देखील पोलिसांनी कोऱ्या कागदावर वगैरे घेतली होती. आणि म्हणून त्या ठिकाणी मधलं ते जे ॲक्विटेड होतं ते ऑनरेबल आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला केला. पण ती जोगिंदर केसमधला प्रकरणातला निर्णय या प्रकरणात लागू होत नाही, टेके यांच्या प्रकरणात, असा निष्कर्ष किंवा असं भाष्य मॅटनी आपल्याकडे केलं. आणि मग शेवटी त्यांनी काय कॉमेंट्स केल्या, शेवटचा जो निष्कर्ष यांनी काढला की alleged incriminating act of the applicant in form of electronic device, applicant came to be adequate. म्हणजे अर्जदार टेके यांच्या विरुद्ध काय जे आहेत ते पुरावा जो आहे तो इलेक्ट्रिक फॉर्मच्या डिव्हाइसमध्ये, म्हणजे मोबाईलवर त्यांनी काढलेले फोटो, कोमलला पाठवलेले मेसेज आहेत, लॅपटॉप वगैरे आहेत. आणि त्यामुळं जो त्याला ॲक्विट का होऊ आला नाही, कारण त्यावेळेस जे विटनेसेस होते त्यांनी, साक्षीदार होते, त्यांनी प्रॉसिक्युशनची केस सपोर्ट वगैरे केली नाही. म्हणजे प्रकरणामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा तिथे पुरावा उपलब्ध आहे, परंतु त्या ठिकाणी अर्जदार टेके आणि इतर जे तक्रारदार होतात धीरज, त्यांचा समेट झाल्यामुळं त्यांनी काही साक्ष वगैरे दिलेली नाही. आणि त्यामुळे स्क्रीनिंग कमिटीने ह्या सर्व गोष्टीचा विचार केला आहे की इथे अर्जदारांची जी सुटका झाली आहे ती जी सुटका आहे ती फक्त तक्रारदारांचा आणि अर्जदारांचा समेट झाल्यामुळे झालेली आहे. म्हणजे त्याचं कॅरेक्टर, त्यांनी केलेले गुन्हे तर आहेतच, पण समेट झाल्यामुळं कर्मचाऱ्याची सुटका झालेली आहे. आणि त्यामुळे प्रदीप कुमारमधला जो केस आहे ज्याचा उल्लेख मगाशी मी केला तो सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये लागू आहे. आणि म्हणून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीश टेके यांनी केलेला अर्ज फेटाळला आणि त्यामुळे कन्क्लूड केलं की या प्रकरणामध्ये टेके यांचं जे सुटका झालेली आहे ती काही सन्मान्य सुटका म्हणता येणार नाही. मित्रांनो, आपण तर निर्णयांची चर्चा केली, पण मी नेहमीप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे टेके या प्रकरणातला न्याय निर्णय, त्याबरोबर त्यातले जे सर्वोच्च न्यायालयाचे 3 निर्णय आहेत त्या तिन्ही निर्णय आणि टेके यांचा निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे. ते न्याय निर्णय आपण जरूर पहा, कारण हे जे न्याय निर्णय पाहिलं की पुष्कळ वेळा मग नियुक्ती, पुष्कळ वेळा एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा होतो आणि त्याची सुटका होते आणि मग त्याला काढून टाकलं जातं, मग पुनर्नियुक्ती व्हावी म्हणून तो मॅटमध्ये वगैरे जातो. पण तो जाण्यापूर्वी आपल्याला जे ॲक्विटल झालेलं आहे ते ऑनरेबल ॲक्विटल आहे का याची खात्री करा. मग पदोन्नती नाकारली वगैरे जरी असेल तरी आपलं झालेलं ॲक्विटल ऑनरेबल आहे का नाही याची आपण खात्री करा. त्याचबरोबर नियुक्ती अधिकाऱ्यानं देखील एखाद्या कर्मचाऱ्याची फौजदारी प्रकरणात सुटका झाली
पण ते त्यातलं ॲक्विटल ऑनरेबल आहे का याची खात्री करा आणि मगच योग्य ती तजवीज करा. पण या शेवटी जर मी सांगेन का समरी जर म्हटलं की या सारांश जर काढायचं असलं की काय ऑनरेबल ॲक्विटल म्हणजे काय, तर मी पहिल्यांदा सांगते की ऑनरेबल ॲक्विटल हे कुठेही याची व्याख्या कुठेही केलेली नाही. त्यामुळे ॲक्विटल आहे किंवा नाही, फुल्ली तो एक्झोनरेटेड आहे किंवा नाही, सन्मानीय सुटका हे जर ठरवायचं असेल तर प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती काय हे पाहायला आवश्यक आहे. नुसती त्याची सुटका झाली एखाद्याच्या प्रकरणामध्ये त्यामुळे ते ऑनरेबल किंवा क्लीन ॲक्विटल म्हणता येणार नाही. नंबर 3, एखाद्या तांत्रिक मुद्द्यावरून जर कर्मचाऱ्याची जर किंवा कुठल्या व्यक्तीची जर सुटका झाली असेल तर ते ऑनरेबल ॲक्विटल म्हणता येणार नाही. पण जेव्हा प्रॉसिक्युशननी संपूर्ण पुरावा कोर्टापुढे सादर केला, तिथल्या असलेल्या साक्षीदारांनी देखील साक्ष दिली आणि तेंडी आणि लेखी पुरावाचा पूर्ण विचार करून जर कोर्टाने निर्णय केला की दोषारोप सिद्ध होत नाही, तरच असं म्हणता येऊ शकेल की त्या कर्मचाऱ्याचं ऑनरेबल ॲक्विटल आहे. पण एखाद्या प्रकरणामध्ये जर तिथे जे साक्षीदार दिले असतील तर ते जर होस्टाईल झालेले असतील आणि मग त्यामुळे त्यांनी काही पुरावा दिला नसेल तर ते काही ऑनरेबल ॲक्विटल म्हणता येणार नाही. कर्मचाऱ्याची तांत्रिक मुद्द्यावर सुटका झाली तरी त्याला ऑनरेबल ॲक्विटल म्हणता येणार नाही. किंवा मगाशी जसं या प्रकरणामध्ये टेके यांच्या प्रकरणामध्ये असं आहे की एखाद्या समेट झाल्यामुळं पुरावा पुढे येऊ शकला नाही किंवा दोघांमधला समेटामुळे जर कर्मचाऱ्याची सुटका झाली तरी ते ऑनरेबल ॲक्विटल म्हणता येणार नाही. म्हणजे थोडक्यात इफ देर इज अ मटिरियल एव्हिडन्स इन फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जसं टेके यांच्या प्रकरणामध्ये, परंतु ओरल एव्हिडन्स साक्षीदारांनी दिलेला नसला, परंतु त्यांनी साक्षीदार नसल्यामुळे ॲक्विटल झाला असेल तरी ते ऑनरेबल ॲक्विटल म्हणता येणार नाही. मित्रांनो, अनेक कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आणि नियुक्तीच्या दृष्टीने एखाद्या प्रकरणामधली जी सुटका असते ती ऑनरेबल ॲक्विटल आहे किंवा नाही हे ठरवण्याच्या दृष्टीने हा टेके यांच्या प्रकरणामधला निर्णय महाराष्ट्र प्रशासक न्यायालयाचा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याबरोबर त्यामध्ये चर्चा केलेले न्यायालय देखील महत्त्वाचे आहेत. ते आपण जरूर वाचा. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. आपण भेटणारच आहोत पुन्हा लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा आणि आपल्याला जर या चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल तर फार सोपी युक्ती आहे. आपण यूट्यूबवर जा, तिथे लिहा कर्मचारी मित्र 1453 हे शब्द टाका, सर्चमध्ये जाऊन आपण माझ्या व्हिडिओ तिथे जाल आणि आपल्याला सबस्क्राईब करता येईल. ही जी लिंक मी आत्ता आपल्याला सांगितली कर्मचारी मित्र 1453 ही लिंक मी आजच्या व्हिडिओसोबत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली आहे. मित्रांनो, वेळ झाला, आता इथेच थांबतो. पुन्हा भेटूया. नमस्कार.